नमस्कार मंडळी, सुमन सन्स विथ मनोज महाजन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वाचणार आहोत एक एकांकिका. एकांकिकेचं नाव आहे नॉट फॉर द प्रेस आणि लेखक अर्थात मनोज महाजन. तर ही एकांकिका वाचण्याचं प्रयोजन मी एकांकिका वाचून झाल्यावर शेवटी सांगणारच आहे, पण तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. या एकांकिकेच्या आधी काही 4 ओळी उद्धृत केल्या आहेत, म्हणजे मीच लिहिलेल्या आहेत. त्या 4 ओळी वाचतो आणि नंतर एकांकिका वाचणार आहे. तर त्या 4 ओळी अशा: व्यक्तीकडून समूहाकडे ही माणसाची उत्क्रांती, मग समूहाकडून व्यक्तीकडे ही माणसाची अधोगती की प्रगती. वाचत आहे एकांकिका नॉट फॉर द प्रेस. स्थळ मिनिस्टरचं कॅबिन. मिनिस्टर समोरचं बेलचं बटन दाबतात. किंचित वेळाने चपराशी येतो. चपराशी येऊन उभा राहतो. मिनिस्टर तो आलेला पाहून, बाईंना पाठव. चपराशी जातो. काही वेळाने 35 ओलांडलेल्या एक बाई प्रवेशतात. पेहराव साधारण असला तरी अतिशय नेटका. गळ्यात साधारणपेक्षा मोठी वाटावी अशी पर्स. मिनिस्टर बाई प्रवेशतात तसे आनंदाने व उत्साहाने उठून, मिनिस्टर, या या आरतीबाई या, किती दिवसांनी भेटतेस. जवळ जातात तशी ती त्यांच्या हातात हात घेते, त्यांचा हात हातात घेते. आरती, कॉंग्रॅच्युलेशन्स. मिनिस्टर हसून, खरंच तू अभिनंदन करण्यासाठी आली होतीस. आरती आश्चर्य दाखवत, अरे म्हणजे शंका आहे का. जुन्या दोस्ताच्या गळ्यात एवढी मोठी मंत्रिपदाची माळ पटली, अभिनंदन नको करायला. मिनिस्टर, अपॉइंटमेंट डायरीनुसार तू मला पत्रकार म्हणून भेटतेस म्हणून म्हटलं. आरती, हो पत्रकार म्हणून पण आले. एका दगडात 2 पक्षी काय फक्त राजकारण्यानेच माराव्यात काय. आरती. मिनिस्टर मोकळा हसतो. बैस बैस बैस. ती एका कोचावर बसते. टेबलाच्या एका काठेला तो जरा टेकून उभा राहतो. कशी आहेस. आरती, ठीक आहे. पण अगोदर सांग, माननीय मंत्री महोदयांनी आमच्यासाठी किती वेळ राखून ठेवलाय. मिनिस्टर, अगं तुझ्यासाठी वेळ ना काढून कसं चालेल. बोलत असतानाच डायरी उघडून पाहतो. नंतर तिला, हाफ ॲन आवर. आरती, सफिशियंट, थँक्यू. वही पेन्सिल काढते. मिनिस्टर, पण मला अगोदर सांग, तू अगोदर पत्रकार म्हणून बोलणार की अगोदर मित्र म्हणून. आरती पेन्सिल ओठावर आपटत विचार केल्याचा अभिनय करते. जेव्हा तू मिनिस्टर म्हणून बोलशील तेव्हा मी पत्रकार म्हणून, आणि जेव्हा मित्र म्हणून बोलशील तेव्हा मी मैत्रीण म्हणून ऐकेन. डन. मिनिस्टर किंचित काळ तिच्याकडे पाहून, तुझी बोलण्याची लकब अगदी तशीच आहे. विद्यार्थी दशेत जर्नलिझम करीत असताना होती तशीच. वयाचा काहीच परिणाम नाही. आरती, परिणाम नाही कसा. केस आता बरेच रुपेरी झाले आहेत. मिनिस्टर मोकळा हसून, माझं गुपित सांगू तुला. ती पेन्सिल सरसावून बसती तशी. नो 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 नो, मित्र म्हणून बोलतोय. आरती हसून, अच्छा. पेन्सिल बाजूला करीत, बोल. मिनिस्टर आवाज कृत्रिम आणि खाजगी करत मोठ्याने हसतो. तीही हसते. मग अगं आता 2 मुलं आहेत मला. आरती, माहीत आहे. अगदी छोटी असताना पाहिली होती. आता मोठी झाली असतील नाही. मिनिस्टर, थोरली फर्स्ट इयरला की सेकंड इयरला आहे. आरती, फर्स्ट इयरला की सेकंड इयरला. मिनिस्टर किंचित ओशाळून, नाही मला नाही सांगता यायचं. तुझी मुली कशी आहेत. आरती, मजेत. मिनिस्टर,
आणि आई, तिच्या हातच्या नारळाच्या वड्या खायला यायचं एकदा. आरती, बरी आहे पण जरा आता थकली आहे. मिनिस्टर, काय मस्त होते ना ते विद्यार्थी दशेतले दिवस. भुरकन उडून गेल्यासारखे वाटतात आता. आरती, मिनिस्टर, आठवून स्वतःशीच हसत. मी तुमच्याकडे पहिल्यांदा जेवायला म्हणून आलो होतो ना, तेव्हा खूप नर्वस होतो. वाटलं तुम्ही सगळी भावंडं माझं स्वागत कराल, पण तुमची आई निश्चितच नाक मुरडणार. आरती, का? मिनिस्टर, अगं मी मागासवर्गीय होतो ना, म्हणजे आहे ना. हसतो. आरती, छे रे, उलट आईने आमच्याजवळ सुद्धा तुझी जात कधी विचारली नाही. मिनिस्टर, म्हणूनच इतक्या वर्षांनी मी विसरलोय का? तुझा भाऊ भेटला की त्याच्याकडे चौकशी करत असतो. हां, आता घरी जाणं वगैरे होत नाही ते सोड, शेवटी जनतेचा सेवक, त्यामुळं फिरावं लागतं ना. आरती उपरोधाने, अच्छा. मिनिस्टर हसतो. बरं बोल, काय काय छापणार आहेस आता आमच्याबद्दल? आरती, काही नाही, हेच ग्रामीण दलित कुटुंबात जन्म घेतलेला एक मंत्रीपदापर्यंत प्रवास कसा कसा झाला, कसा कसा करीत आला ते. मिनिस्टर, म्हणजे आमचं कौतुक छापणार तर? तुला एक कटू आठवण करून देऊ का? आरती, कसली? मिनिस्टर, आज वर्षापूर्वी आम्ही कुठल्या पदाबिदाच्या जवळपास नसताना तुझ्याच पेपरनं शहरी छापाचा दलित नेता असा उल्लेख केला होता. आरती हसते. सॉरी, त्यावेळेस मी फक्त वार्ताहर होते. आणि आता? आरती, आता मी कार्यकारी संपादक आहे. मिनिस्टर आनंद मिश्रित आश्चर्याने, रिअली? तिचं व्हिजिटिंग कार्ड उचलून पाहतो. खरंच की? अरे वा, तुझंही अभिनंदन करायला पाहिजे. आरती, थँक्यू. मिनिस्टर इंटरकॉम जवळ जाऊन, कॉफी घेणार? ती होकारार्थी मान हलवते. इंटरकॉमवर कॉफी सांगतो. खुर्चीजवळ जाऊन क्षणभर खुर्चीकडे पाहतो. नंतर स्वतःशीच म्हणावे तसा, खरंच आरती, आश्चर्य वाटतं माझ्या मलाच. मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं आपण शून्य होतो, शून्य. आणि आज, आणि हे काय सहजासहजी मिळालेलं नाही. कितीतरी जीव घेण्या स्पर्धेला तोंड दिलं याच्यासाठी. आरती, तशी मी साक्षीदार आहेच. मिनिस्टर, अगं तू साक्षीदार आहेस ती कॉलेजमधल्या दिवसापासूनची, पण आमचं बालपण 8व्या वर्षापर्यंत खेड्यातच होतो. बापाला सरकारतर्फे गायरान मिळालं होतं. माझा बाप हरकून गेला होता. तेव्हा सरकारला उठता बसता दुवा देत होता. पण दुर्दैव. आरती, काय झालं? मिनिस्टर, होणार काय? बापाला मिळालेलं गायरान गावाची पंचायत सार्वजनिक जत्रेची जागा होती आणि ते मैदान म्हणून गाव वापरत होतं. झालं, सगळ्या गावाची खप्पा मर्जी झाली आमच्या बापावर आणि सगळ्या दलित वस्तीवर. सगळ्याच दलितांना जगणं मुश्किल झालं. शेवटी आपल्यामुळे साऱ्या दलित वस्तीला ताप नको म्हणून बापाने ते गावरान सोडलं आणि गावही. त्यावेळेस मला जाणीव झाली की दलित म्हणून आपण खूप असहाय्य आहोत. आरती, अच्छा, म्हणजे दलित चळवळी किंवा आंबेडकरी चळवळीची ज्योत तुझ्या त्यावेळी. मिनिस्टर झटकेत, छाट, कसली चळवळ आणि कसले आंबेडकर? फक्त धडा पुस्तकात आहे एवढंच माहीत होतं. अगं ते भयानक अत्याचार सहन करणारे आमचे एवढे एवढे जीव भीतीनं नेहमीच गारठलेले असायचे. कसली ज्योत आणि कसलं बंड. ते खेडं होतं बाई, खेडं. साम्राज्य बड्या सवर्ण धेंडाचंच तिथं. खरं तर महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये काही फरक करण्यात अर्थ नाही. बिहारमधलं डोळ्यावर येतं, इथलं येत नाही एवढंच. लगेच लक्षात येऊन
पण दिस सेंटेन्स इज नॉट फॉर द प्रेस. नॉट फॉर द प्रेस. घाई घाई खोडून टाक. आरती किंचित हसून, अरे मी लिहिलंच नाहीये, हे तू मित्र म्हणून बोलला असं समजते. बस कॅमेरा काढू लागते, तयार करू लागते. मिनिस्टर, थँक्स. तर असे आम्ही बापाबरोबर गाव सोडून शहरात आलो. तिथे भीमनगर, आंबेडकर नगर, मिलिंद नगर अशा दलित वस्त्या होत्या. मजबूत बांधकामाची घरं, गल्लीत पाण्यासाठी नळ, लाईट, मुख्य म्हणजे संघटित दलित. एक सुरक्षित थळी आल्यासारखं वाटलं. तिथेच सरकारी शाळेत आमचं शालेय शिक्षण झालं. आरती, चळवळी वगैरे कडे तू काय विद्यापीठात आल्यावरच? मिनिस्टर, नाही, आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो. शाळेत असताना तसा मी हुशार विद्यार्थ्यात गणला जायचो. आमच्या बापाला तर खूप अभिमान वाटायचा. म्हणायचा, बाबावानी शिकून बॅरिस्टर व्हायला पाहिजे. तेवढ्यात कॉफी येते. चपराशी कॉफी ठेवून जातो. एक कप उचलून तिला देतो, एक स्वतःकडे घेऊन, एक घोट घेऊन. तर मी काय सांगत होतो? आरती, आपण खूप हुशार आहात. मिनिस्टर हसून, होतो. आम्ही काहीतरी 9वी-10वी त्यावेळी होतो. मागासवर्गीय मुलांना देण्यात येणाऱ्या मोफत पुस्तकं त्यावेळी शाळेने आम्हाला दिलेच नाही. मग मी सगळे मागासवर्गीय विद्यार्थी एकत्र केले आणि शाळेवर मोर्चा घेऊन गेलो. अगं, ज्या हेडमास्टरला आम्ही टरकायचो तोच धावत पळत आला. आम्हाला लागलीच पुस्तकं मिळाली. त्यावेळेस मलाच माझ्यातल्या नेतृत्व गुणाची खात्री पटली. वाटलं, आपल्या मागे जर जमाव असेल तर कुणालाही झुकवता येतं. तेवढ्यात फोन वाजतो. मिनिस्टर फोन उचलतो. फोनवर, हॅलो, सुरू झाली का मीटिंग? नाही अजून. बर, पण माझ्याशी सतत संपर्क ठेवा. काय? हां, बर, पण लगेच मला फोन. हां, बर. फोन ठेवतो. तिच्या दिशेला वळतो तसा. आरती, अच्छा, तुझ्यातल्या नेतृत्व गुणाचा साक्षात्कार तुला शालेय वयातच झाला. मग तू आंबेडकरी चळवळीकडे कधी वळलास? मिनिस्टर, माझ्या कॉलेज जीवनात मला आंबेडकर विचाराचे बरेच सहकारी भेटले. तसा पुस्तकांचाही सहवास वाढला. साहित्य वाचनात येऊ लागले. कळत नकळत जडणघडण होत गेली. आरती, त्यावेळी दलित कविता तू खूप आवेशात आणि जोशात म्हणून दाखवायचास. मिनिस्टर हसतो. तो काळच भारलेपणाचा होता. आरती, आता मग दलित कविता साहित्य वगैरे वाचतो? आरती, मिनिस्टर हसतो. आता प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे आता वेळच नाही ग. प्रकाशन समारंभाला मात्र आवर्जून जातो. आरती, मला आठवतंय त्यावेळी तू मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीत वाढ, फी माफी वगैरेसाठी छोटी मोठी आंदोलनं केलीस. मिनिस्टर, हो. अशा दलितांच्या खूप समस्या घेऊन मोर्चे, धरणे, बंद. आरती त्याला तोडत, हो, पण तू इन पिक्चर म्हणजे राजकीय समाजकारणीय म्हणू हवं तर पटावर कधी दखल घेण्याजोगा झालास असं तुला वाटतं? मिनिस्टर, मला वाटतं ज्यावेळेस राज्यभर असलेल्या मागासवर्गीयांच्या वसतिगृहाची दुर्दशा मी जनतेसमोर आणली, चौकशीची मागणी केली, त्यावेळेस अर्थातच काही वृत्तपत्रांनी बरीच साथ दिली आणि ह्याच विधानभवनासमोर चौकशीसाठी आमरण उपोषणाची धमकी दिली त्यावेळेसपासून. आरती, एकदम जमाव तुझ्या मागे उभा राहायला सुरुवात झाली. मिनिस्टर, तसं असं काही नाही. त्यावेळी मी इन पिक्चर झालो. हसतो. तेवढ्यात फोन वाजतो. फोन घेऊन, हां द्या.
काय झालं? सुरू झाली मीटिंग? आपले सगळे माणसं आहेत ना? काही झालं तरी कुठल्याही हालतीत प्रश्न उठता कामा नये. विषय चर्चेला समोर आलाच नाही पाहिजे. काय? हां हां, बर. परत काय होतं ते मला कळवा. माणसं अजिबात फिरली नाही पाहिजे. हां हां, का बरं? हां, इथं? हां, इथं कुणी नाही, पत्रकार आहे इंटरव्ह्यूसाठी. हां, नाही, तसं काय नाही, आपल्या घरोबातल्याच आहेत. नंतर फोन करा. हां हां, फोन ठेवतो. अर्थी, काय गंभीर? मिनिस्टर, छे, आपली पक्षाची नेहमीचीच मीटिंग, बाकी काय नाही, बोल पुढे. आरती, अच्छा, तू विधानसभेला 2दा निवडून आलास, आमदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केलंस, तू कुठल्या समस्या मांडल्यास? मिनिस्टर, हो तर आत्तापर्यंत बऱ्याच समस्या मी विधानसभेत मांडल्यात. उदाहरणार्थ, पोलीस कोठडीत मारहाण होऊन दलिताचे होणारे मृत्यू, विदर्भात नक्षलवाद्यांना सहकार्य दिल्याच्या आरोपाखाली आदिवासी दलितांवर झालेले अन्याय, अत्याचार, अशा अनेक समस्या प्रखरपणे मी मांडलेल्या आहेत. आरती, आणखी एक. मिनिस्टर, कोणती? आरती, नामांतर. मिनिस्टरचा चेहरा अस्वस्थ होतो, तरी अस्वस्थपणा लपवत. हो, तेही आहेच. आरती, नामांतराचा प्रश्न. तेवढ्यात फोन वाजतो. पटकन उठून मिनिस्टर फोन घेतो. मिनिस्टर, हॅलो. स्वर किंचित चिडका. सांगितलं ना एकदा, मीटिंग उधळून लावा म्हणून. निवेदन कुठल्याही हद्दीत प्रसूत झालं नाही पाहिजे आणि प्रकरण सीएम पर्यंत जाता कामा नये. काही करा, मी इथंच आहे. परत इथंच फोन करा. हां, हो, वेडे आहात का? मला स्वतःला तिथं कसं येता येईल? मला फक्त फोन करा. फोन ठेवतो. आरती, एनी प्रॉब्लेम? मिनिस्टर सहजता दाखवीत. नो, नथिंग, कॅरी ऑन. आरती, नामांतर. मिनिस्टर तिला तोडत, आपण थोडं विषयांतर केलं तर? आरती त्याच्याकडे क्षणभर पाहून, ओके. तू 2 वेळा निवडून आलास, आता 3ऱ्या वेळेस समजा तुझ्या पेक्षातर्फे तुला तिकीट मिळालं तर तू निवडून येशील याची खात्री आहे? मिनिस्टर, खात्री अगदी 100%. अगं, काय केलं नाही आम्ही? माझ्या मतदारसंघातल्या कितीतरी जणांची वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामं केली आहेत. लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेत. खुद्द माझ्या 25 टॅक्सीज आहेत आणि 2 बसेस आहेत. ऑफकोर्स दिस इज नॉट फॉर द प्रेस. 150 माणसं माझ्या टुरिंग सर्व्हिसेसमध्ये राबतात. शिवाय अनेक दलित शिक्षण संस्था उभ्या केल्यात, कॉलेजेस आहेत. का नाही येणार निवडून? आरती, अच्छा, म्हणजे प्रस्थापिताप्रमाणे तू तुझा मतदारसंघ तयार केला आहेस. मिनिस्टर, ते तुम्ही काही समजा. प्रस्थापितांना शह द्यायचा म्हणजे प्रस्थापित व्हावंच लागणार. आरती स्मित करते. अच्छा, आता तू मंत्री झालायस, आता तुझ्या काय योजना आहेत? मिनिस्टर, पुष्कळ आहेत. बऱ्याचशा वस्त्यात अजून समाज मंदिरं नाहीत, ती बांधायची आहेत. झालंच तर बाबासाहेब आंबेडकरांचं शताब्दी वर्ष म्हणून ठिकठिकाणी पुतळे उभारायचे आहेत, स्मारके उभं करायची आहेत. भूधारकांसाठी आम्ही मोफत बोर पाडून देणार आहोत शासनाकडून. आरती, तुला आठवतं मागे एकदा मी टॅक्सीसाठी उभी होते, तू मला लिफ्ट दिली होतीस. त्यावेळी तू आमदार होतास. नाशिकजवळ द्राक्षाची बाग घेतली होतीस असं काहीसं सांगत होतास. मिस्टर, आहे आपली छोटीशी. आरती, आणि तुझ्या भावाकरता बोरिंग मशीनही घेतलंस असं म्हणत होतास. आणि वर हेही म्हणाला होतास म्हणा. मिनिस्टर, काय?
आरती, हेच धिस इज नॉट फॉर द प्रेस. मिनिस्टर हसतो. आरती हसत, नाही नाही, विहिरीच्या योजनेवरून एकदम बोरिंग मशीन आठवलं. मिस्टर किंचित वैतागून, हो, आता बोरिंग मशीनचा माझा. तेवढ्यात फोन वाजतो. फोन जवळ जातो, किंचित थांबतो. बहुतेक फोनवर बोलण्यासाठी तयार होण्यासाठी गंभीरपणे फोन उचलतो. हॅलो. चेहरा एकदम उल्लसित होतो. अरे बेटी, बोल 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 बोल. हां, व्हेरी गुड. अरे व्हेरी सॉरी, परत विसरलो. कुठलं पुस्तक म्हणालीस? अगं, माझा आणि साहित्याचा थोडाफार काळी संबंध होता, लक्षात घेऊन. अरे हां, इथे एक आंटी आली आहे, तिचा आणि साहित्याचा आहे संबंध, तिच्याशी बोल. तिच्याकडे वळून माउथपीसवर हात ठेवून, थोरली मुलगी, तिला शिरवाडकरांचं कुठलंसं पुस्तक पाहिजे. माझ्या काही लक्षात राहत नाही ते, तुझ्याकडे असेल तर देऊन टाक. आरती उठून फोन घेते. हॅलो, मी आरती आंटी. कुठलं पुस्तक म्हणाली? शिरवाडकरांचं? पायरीचं पाषाण? हो, वाचलं ना. कुठल्या? समिधा? हां, असेल, आता काही आठवत नाही. नाही नाही नाही, माझ्याकडे नाही, पण मिळालं तर निश्चित देईन. काय काय थोडक्यात सांगू? हसून, हे ते रूपक आहे ग, थोडक्यात काय सांगणार. आणि आता मला जरा आठवावं लागेल. हे पहा, तू असं कर, माझा फोन नंबर लिहून घे. पुस्तक मिळालं तर मी पाहते, नाहीतर तू म्हणतोस तसे आठवण थोडक्यात सांगते. ओके? हां, लिहून घे. 413421. हां, बरं, इंग्रजीत सांगते. माउथपीसवर हात ठेवून. कॉन्व्हेंटमध्ये शिकली आहे ना, इंग्रजीत नंबर सांगा म्हणते. मिनिस्टर, हां, बाप 15 पैसे महिना फी देऊन सरकारी शाळेत शिकलाय आणि हे लेकाचे कॉन्व्हेंटमध्ये मजा करतात. हसतो. आरती फोनवर, 4133333521. हो, राईट, अगदी नक्की. शक्यतो 7 नंतर कर, संध्याकाळी. ओके? पण कशा करता पाहिजे तुला इतक्या तातडीनं? कौतुक मिश्रित स्वरात, अरे वा, तू लिहिणार? ओके, बेस्ट लक. फोन ठेवून जागेवर बसते. मिनिस्टर, अगं, आपली कॉफी तशीच राहते. दोघेही आपापले कप उचलतात. आरती घोट घेत त्याच्याकडे पाहत हसते. मिनिस्टर, काय झालं? आरती, एवढा कुटुंब वत्सल होशील असं वाटलं नव्हतं. त्यावेळी तर लग्न न करण्याचा निर्धारही केलातस तू. मिनिस्टर हसतो. ते दिवसच वेगळे होते ग. आरती, आणि आता वेगळे आहेत? मिनिस्टर, हो, वेगळेच म्हणायला हवेत. आता त्याचं वाक्य तोडून, आता दलित कविता वाचत नाही, अन्याय अत्याचाराविरुद्ध मन पेटून उठत नाही, उलट त्यातच पॉलिटिकल इश्यू शोधतं. मिनिस्टर चमकून तिच्याकडे पाहतो. आरती त्याच्याकडे दुर्लक्ष करून, तुला आठवत असेल, वर्गीयांच्या वसतिगृहाच्या दुर्दशे संबंधीचा प्रश्न घेऊन तू त्यावेळच्या मंत्र्यांना भेटून आला होतास आणि त्यानंतर आपली भेट झाली होती. त्यावेळेस त्या मंत्र्याच्या कॅबिनचं तू वर्णन केलं होतंस. पायाखाली किमती गालीच्या, एअर कंडिशन, चकचकीत फर्निचर, गुबगुबीत खुर्ची. आवेग आणि उपहासानं बोलत होतास आणि शेवटी दात ओठ खाऊन म्हणालास. मिनिस्टर इतक्या वेळ तिचं बोलणं मौन साधत ऐकत असलेला एकदम उद्ध्वस्त व्हावं सगळं. कोसळायला हवी ती मंत्रालयाची इमारत, मोडतोड व्हावी त्या उंची फर्निचरची, तो एअर कंडिशनर, ती खुर्ची, उद्ध्वस्त व्हावं सगळं. तिच्याकडे पाहून, राईट? आरती किंचित आश्चर्याने त्याच्याकडे पाहून, आता काय वाटतं तुला? मिनिस्टर, आता आता वाटतं हा पायाखालचा गालीचा, हे उंची फर्निचर,
हा एअर कंडिशनर, सगळं सगळं तसंच असावं. आणि ही खुर्चीही, या खुर्चीत फक्त मी असावा. खुर्चीत ऐटीत बसतो. आरती, अच्छा, मंत्री महोदय, म्हणजे आपण आपल्या समाजाचं, म्हणजेच ज्यात आपण वाढलात त्याचं व्यापक समर्थन मिळवण्यात यशस्वी झालात आणि सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करून आपण मंत्रीपद मिळवलं. मिनिस्टर, अलबत्त नाही. ठाम स्वरात, सत्ताधारी पक्षात राहून आमच्या समाजाचे हित अधिक साधता येईल असं माझ्या पक्षाचा निर्णय झाला आणि त्यानुसार पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मला हा मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. आरती, तुझ्या पक्षाला सत्तेत सहभागी होऊन समाजाचं हित साधता येईल याचा साक्षात्कार या 2 महिन्यातच कसा काय झाला? मिनिस्टर छापील स्वरात, कारण राष्ट्रीय पातळीवरची परिस्थिती पाहता आमच्या पक्षाच्या लक्षात आलं की देशाच्या पुढे काश्मीर, पंजाब, आसामसारख्या गंभीर समस्या आहेत. देश आर्थिक संकटात आहे आणि अशा वेळी विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा सहकार्य करणं हे व्यापक राष्ट्रहितासाठी योग्य आहे. आर्थिक काही क्षण निरुत्तर होते. मिनिस्टर निरुत्तर झाल्याच्या आनंदात तिच्याकडे पाहत असतानाच फोन वाजतो. उठून फोन घेतो. हॅलो, हा 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 हा, अरे तुम्ही लोक काय झक मारताय का? काय करा, मागणीचं निवेदन प्रस्तुत होता कामा नये आणि माणसंही फुटली नाही पाहिजेत. आय डोंट नो एनिथिंग. फोन आपटतो. ती आपल्याकडे पाहत आहे हे पाहून चेहऱ्यावरचा अस्वस्थपणा लपवीत आत्मविश्वासाचे भाव आणत आरती क्षणभर त्याच्याकडे पाहून, एक विचारू? मिनिस्टर, तू विचारण्यासाठीच आली आहे, विचार. आरती तळमळीच्या सुरात, आत्तापर्यंत ज्या समाजासाठी तू सगळं टाकून द्यायला निघाला होतास त्या समाजाबद्दल आता तुला. मिनिस्टर एकदम तिच्याकडे पाहतो. क्षणभर तसाच पाहत राहतो. किंचित वेळाने गंभीर स्वरात, हे तू मित्र म्हणून विचारतेस की पत्रकार म्हणून? आरती, माणूस म्हणून. मिनिस्टर किंचित वेळ थांबून, मग माणूस म्हणूनच ऐक. आरती, समाज विमाज असं काही नसतं. माणूस एकटा असतो. प्रत्यक्ष व्यवहारात आपल्या स्वप्नातल्यासारखं आदर्शवत जगात काहीच नसतं. निदान आता ह्या 20व्या शतकात तरी नाही. पदोपदी दुसऱ्याला मागे टाकून स्वतः पुढे जाणारे सहकारी अनुभवले आणि लक्षात आलं, आपण असतो फक्त व्यक्ती. एक व्यक्ती, त्याचे स्वप्न, त्याची महत्वाकांक्षा आणि भोवतालची स्पर्धा. स्पर्धेत संधीची वाट पाहायची आणि संधी येताच पुढे सरकायचं. तिच्याकडे वळून, जगभर यापेक्षा वेगळं काय चाललंय? तिकडे रशियात साम्यवाद कोसळला. स्वातंत्र्याच्या लाटेत येल्सिननं संधी साधली आणि गॉर्बाचोव्ह मागे फेकला गेला. आता हे भांडवलदाराशी हातमिळे करून टोकाची भांडवलदारी आणतील. एकंदर काय, सामान्य माणूस कुठे समाज विमाज. फिलिपाईन्सचं उदाहरण घे. मार्कोसनं ॲक्विनोचा काटा काढला. आता तो ॲक्विनो मार्कोसच्या उरावर. सत्ता स्पर्धेशिवाय काय आहे? सईकडं हे असंच होत राहणार. म्हणून म्हणतो, समाज विमाज, सामाजिक विमाजिक असं काहीही नसतं. असते फक्त व्यक्ती आणि तिची महत्वाकांक्षा. आरती, महत्वाकांक्षी माणूस त्याची महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यावर तरी समाधानी असू शकतो. मिनिस्टर, व्हाय नॉट? का नाही? आता तुझंच उदाहरण घे. जर्नलिझम पूर्ण झाल्यावर चांगल्या वृत्तसंस्थेत जॉब मिळावा ही तुझी महत्वाकांक्षा होती. ती पूर्ण झाली, तू समाधानी झालीस. नंतर प्रमोशन ही तुझी महत्वाकांक्षा होती. ती पूर्ण झाली, तू समाधानी झाली नाहीस. किंवा उद्या एखाद्या पेपर तुझ्या मालकीचा झाला, तू समाधानी असणार नाहीस. आरती, कोणास ठाऊक? मिनिस्टर, म्हणजे? आरती, म्हणजे मी सांगू शकणार नाही. कदाचित
आजच्यापेक्षाही तेव्हा जास्त अस्वस्थ असेल. आरती, कशी काय? मिनिस्टर, कशी काय? आरती, प्रश्न मी तुला विचारायचा आहे, तू मला नाही. मिनिस्टर, ओके, हरकत नाही. तुझ्यापाशी उत्तर नाही असा मी अर्थ काढतो. आरती, ॲज यू विश. पण तुझं काय? तू तुझ्या मंत्रिपदाच्या महत्वाकांक्षेवर पोचलास. तू स्वस्थ आणि समाधानी आहेस? मिनिस्टर, स्वस्थ आणि समाधानी? हसत हात उंचावीत. अगं, मी आज खूप आनंदी आहे, आनंदी. एका राज्याच्या एका खात्याच्या सर्वोच्च पद मी मिळवलंय. हात उंचावलेल्या अवस्थेतच ती फोटो काढते तसा. नो 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 नो, नॉट फॉर द प्रेस, नॉट फॉर द प्रेस. आरती, अरे मग व्हॉट फॉर द प्रेस? मिनिस्टर, सांगतो ना. एका बाजूला जाऊन नाटकी आणि गंभीर हावभाव करीत, माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून जी संधी दिली त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्याचा मी आभारी आहे. विकासाच्या योजना जनतेसाठी राबवण्यास मी कटिबद्ध आहे. माझ्या खात्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने योजना यशस्वीपणे मी राबवू शकेन असा मला आत्मविश्वास वाटतो. तिला उद्देशून, धिस इज फॉर द प्रेस. मिनिस्टर, आरती, ओके. मिनिस्टर, तो फोटो? आरती, डोंट वरी, छापला जाणार नाही. मिनिस्टर फोन वाजतो तसा घाईघाईने फोन जवळ जातो. फोन उचलून, हां, हॅलो हॅलो ऐकतो. चेहरा किंचित अस्वस्थ आणि गंभीर होतो. काही वेळाने फोन ठेवतो. आरती त्याच्याकडे पाहत असलेली, वॉट्स द मॅटर? मिनिस्टर, नो, नथिंग. आरती त्याला निहाळत, नाही, जरा डिस्टर्ब दिसतोस म्हणून. मिनिस्टर, हां, काय नाही. चेहऱ्यावर कृत्रिम हसू आले. नो नो नो, तसं काही नाही. तुझा पुढचा प्रश्न? आरती, तू तुझ्या पक्षातील सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाहीस. पक्षात बऱ्याच जणांचा सरकारला पाठिंबा देण्यास किंवा मंत्रिपद स्वीकारण्यास विरोध होता असं कळतं. मिनिस्टर चिडक्या स्वरात, अगं, कोण सहकारी? कसले सहकारी? कोण खरा कार्यकर्ता आहे? हे अधिवेशनात मीटिंगमध्ये घसा फोडून बोंबलणारे? सगळ्या दलित पुढाऱ्यांची मोठ बांधून एक दलित चळवळ पुढे न्यावी म्हटलं तर जो तो आपल्या नावाने गट काढून मोकळा. अमक्याचा गट, तमक्याचा गट, याचा गट, त्याचा गट. मग अपोजिशननं याचा फायदा न उठवला तरच नवल काय? एखादा महामंडळाचा तुकडा समोर टाकल्यावर यातले कोण शेपटी हलवणार नाहीत? माझं तर स्पष्ट मत आहे, दलित चळवळीचा विचका करणारे हे बोंबलणारे भाडेच आहेत, बैलाची अवलाद साले. आरती, इफ यू डोंट माइंड, आय वॉन्ट टू सजेस्ट यू दॅट युअर टंग इज स्लिपिंग, ऑनरेबल मिनिस्टर. मिनिस्टर लक्षात येऊन, वा, आपण आवेगात फार बोललो असे वाटतं. माय टंग? ओ, आय सी. खजील स्वरात, आय एम सॉरी. पण ते काय माहिती का, मूळचा आमचा पिंड ह्या रानगट भाषेचाच. पण तुमच्यासारख्या शहरी लोकांच्या सहवासात आता शुद्ध वगैरे बोलण्याचं वळण पडलंय. नाहीतर आमची भाषा आयला मालाशिवाय आमचं वाक्यच सुरू होत नाही. हसत, ह्या भाषेत बोललो म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना नेता जवळचा वाटतो. हसतो. आरती किंचित हसते. एवढ्यात फोन वाजतो. मिनिस्टर एकदम गंभीर होतो, किंचित कडवडतो. घाईघाईने फोनकडे जाऊन उचलतो. मिनिस्टर फोन उचलून गंभीर स्वरात, हां, द्या, लवकर द्या. हॅलो, हां, मीच आहे, बोल. हां. ऐकत असतानाच एकदम चढ्या आवाज, अरे, कोण मांडला ठराव? CMला काय झक मारायला भेटणार आहेत का? यांच्या आईला पुनर्जीवित करणार म्हणे. अरे, शताब्दी वर्ष आहे बाबांचं. गांधीच्या बरोबरीने पुतळे उभारून म्हणाव. ह्या नामांतराची खुट्टी कशाला ठोकू दिलीत त्यांना? हा, ये, इथंच आहे. हां, ये लवकर. आणि हे पुनर्जीवनाचं भूत यांचं गाळायला पाहिजे लवकर. ये तू लवकर ये. फोनवर जास्त बोलणं बरं नाही. फोन
आपटतो, वळतो तसा तिच्याकडे लक्ष जातं. क्षणभर तो तिचं अस्तित्व विसरला आहे. तिची नजर टाळीत अस्वस्थ हालचाल करतो. किंचित काळ अस्वस्थ हालचालीत गेल्यानंतर परत त्यांची दृष्टादृष्ट होते. ती स्वस्थपणे त्याच्या डोळ्यात पाहते. किंचित त्याच्या डोळ्यात पाहून, तिच्या डोळ्यात पाहून सरफडल्या स्वरात, नामांतराची मागणी उरकून काढतायत. आरती सावकाशपणे, कोण? मिनिस्टर उसळून बोलल्यासारखा, हेच आमचे बांधव, आमचे सहकारी, दलित जनतेची सेवा करणारे कार्यकर्ते. नामांतर पाहिजे म्हणे. यांना काय माहिती आहे तो प्रश्न कसा नाजूक होऊन बसलाय ते. जशी ह्यांना ह्यांची अस्मिता या प्रश्नाशी निगडीत वाटते ना, तशी ती मराठवाड्यातल्या सवर्णांनाही वाटायला लागली आहे. ह्या बैलांना काय करणार आहे इथे मुंबईत बसून? किंचित श्वास घेऊन, हे इथं आंदोलनाची घोषणा करतात, तिकडे खेडोपाडी गरीब दलित सवर्णाच्या रोषाला बळी पडतात. निष्पाप रोजीरोटी रोज कमवून खाणारे, विद्यापीठ आणि नामांतर ही भानगड अजूनही माहीत नाही असे हे दलित हालाकीचं जगणं जगत आहेत. आणि तेच उभे जाळले जातात. ह्यांचं काय जातं आहे? परत आंदोलन सुरू करणार आहेत म्हणतात. CMला निवेदन द्यायला निघालेत. आणि माझा राज एकदम गप्प होतो. क्षणभर तिच्याकडे पाहतो, नंतर एकदम थकल्यासारखा उठतो. त्याच्याजवळ असलेल्या खुर्चीवर दोन्ही हातात डोकं धरून बसतो. ती क्षणभर त्याच्याकडे पाहते, नंतर उठून टेबलाच्या वरच्या जगमधलं पाणी ग्लासमध्ये ओतून त्याच्या पुढे धरते. मिनिस्टर थँक्यू. पाणी पितो. थोडीशी हुशारी वाटून खुर्चीला रेलून बसतो, नजर शून्यात असल्यासारखी. ती उठून तिच्या वस्तू पर्समध्ये भरते. जाण्याच्या तयारीत उभी राहून, आरती निघू मी? मिनिस्टर तिच्या प्रश्नाने भानावर येऊन जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक सहज करण्याचा प्रयत्न करेल. अच्छा सी, ती निघू लागते. तोच आणखीन एक रिक्वेस्ट आहे. आपल्या इथे झालेल्यातला संवादातला भाग. आरती मंद हसून, नथिंग वॉज फॉर द प्रेस ऑनरेबल मिनिस्टर. मिनिस्टर अवघडल्यासारखा स्मित करतो. आरती बाय. जाऊ लागताच आठवल्यासारखी थपकून, अरे हो, ते शिरवाडकरांचं रूपक तुझ्या मुलीला हवं होतं ना? दरम्यान मला आठवलं. आधी थोडक्यात सांगू, नंतर तू तुझ्या मुलीला सांग. मिनिस्टर प्रश्नार्थक तिच्याकडे पाहतो. आरती त्याच्याकडे दुर्लक्ष करून, एक उंच इमारत असते, अगदी मंत्रालयाएवढी. त्या इमारतीच्या अगदी वरच्या मजल्यावर एक खुर्ची असते आणि पायथ्याला एक पांढरी स्वच्छ अस्वस्थ टोपी. टोपीला पाहून लेखक विचारतो, टोपी ग टोपी, तू अस्वस्थ का? तर टोपी म्हणते, मी खूप दिवसापासून इथे खालीच पडून आहे, म्हणून मी अस्वस्थ आहे. मग लेखक विचारतो, त्यासाठी तू काय करतेस? टोपी म्हणते, मी देवाची प्रार्थना करते की खूप खूप जोराचा वारा सुटावा आणि मी उडून वर जाऊन खुर्चीवर पडावी. आणि एके दिवशी खरंच खूप खूप जोराचा वारा सुटतो आणि ती टोपी उडून वर जाऊन खुर्चीवर पडते. लेखक पुन्हा जेव्हा खुर्चीवरच्या टोपीला पाहतो तर ती आपली खालच्यासारखीच अस्वस्थ. लेखक तिला विचारतो, टोपी ग टोपी, आता तू अस्वस्थ का? टोपी उत्तरते, काय करू, खाली बघ ना, माझ्यासारख्याच किती टोप्या पडल्यात. मग लेखक विचारतो, मग आता तू काय करतेस? मग टोपी म्हणते, मी देवाची प्रार्थना करते. लेखक विचारतो, कसली? टोपी उत्तरते, वारा वाहनं अजिबात बंद व्हावं याची. ती हसते, झालं, इतकंच आहे रूपक. सांग तुझ्या मुलीला, अर्थात तुला वेळ मिळाला तर. येऊ मी? बाय. ती जाते. मिनिस्टर सावकाश खुर्चीवर बसत असतानाच प्रकाश मंद मंद होत जातो. पडदा. शेवट दुसरा. आरती बाय. जाऊ लागलेली असतानाच फोन वाजतो. क्षणभर थबकल्यासारखी होऊन त्याच्याकडे पाहते.
लगेच निघून जाते. मिनिस्टर काही क्षण ती गेल्या दिशेने पाहतो, नंतर गंभीरपणे फोन उचलतो. फोन कानाजवळ नेतो तसा स्थिर होतो. आता फोनमधून निषेधाचे आवाज, जमावाची गडबड वगैरे ऐकू येतात. पडदा. लेखक मनोज महाजन. लेखन दिनांक 21 डिसेंबर 1991 रात्री 9:45. मित्रहो, माझ्या जुनी रद्दी चालत असताना, म्हणजे काही कागदं हुडकत असताना माझ्या हाती काही ही कागदं लागली जुनी अशी. ही त्या एकांकिकेचे कागद. सहसा आपलंच लेखन कुठल्याही लेखकाला परत वाचवत नाही, मलाही वाचवत नाही, पण ह्या एकांकिकेत नेमकं काय लिहिलं हे मलाच आठवत नव्हतं. म्हणून मी ती परत वाचून काढली आणि वाचताना त्याच्यातल्या समकालीनत्वाचे काही छोटे छोटे तुकडे आढळले. हे धुसर तुकडे स्वच्छ करून पाहणं एक बौद्धिक खेळ आहे आणि त्यात एक बौद्धिक आनंद आहे. हा बौद्धिक आनंद तुम्हालाही मिळावा अशा अपेक्षानं मी ही एकांकिका वाचलेली आहे. आपले अभिप्राय मला जरूर कळवावेत. धन्यवाद.